आज मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर कर्जाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण जर बघितलं तर लाईफस्टाईल सुद्धा एक कारण आहे. एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण एक घर घेण्यासाठी जातो, आपलं बजेट असतं 1,00,00,000चं. आपण तिथे गेल्यानंतर अशा वेगवेगळ्या अमेनिटी बघतो 45+ 50+ अमेनिटी. त्यामध्ये स्विमिंग पूल आहे, गल्फ कोर्ट आहे, त्याच्यानंतर फुटबॉल ग्राउंड आहे, क्रिकेट ग्राउंड आहे. अशा बऱ्याचशा अमेनिटी आपण बघतो आणि त्यासाठी आपण 50 ते 70 लाख रुपयाचं एक्स्ट्रा कर्ज काढतो आणि ती प्रॉपर्टी किंवा ते घर घेतो. पण आपण हा विचार करत नाही की यातल्या किती अमेनिटी आपण वापरणार आहोत, ज्याच्यासाठी आपण वर्षे 70-80 लाख रुपयाचं आपण कर्ज घेतलेलं आहे. त्याचा इम्पॅक्ट काय होतो, राहायला गेल्यानंतर सुद्धा सोसायटीचे मेंटेनन्स त्या पद्धतीनेच आपल्याला येतो आणि मग त्या EMIच्या ट्रॅपमध्ये आपण स्टक होतो. मित्रांनो, हा जर आपण विचार केला तर मला वाटतं की यामध्ये सुद्धा आपले मॅक्झिमम पैसे सेव्ह होऊ शकतात आणि पीस ऑफ माइंड आपण सर्व्हाइव्ह करू शकतो.